बरेच जण तुळशी महाराणीवर बोलत असताना प्रश्न विचारू लागले, महाराज आता स्त्रीने तुळशीपत्र तोडायचे का नाही? थोडक्यात एवढंच समजून घ्या की स्त्रीने तुळशीपत्र तोडलं पाहिजे. आता समजा घरामध्ये भगवंताला भोग लावायचा आहे, आता तिथे तुळशीशिवाय भगवंत तर भोग स्वीकारणार नाही, घरात पुरुष नाही आहे, मग काय करणार? बिना तुळशीचा भोग लागत नाही. मग अशा वेळी भगवंताच्या सेवेसाठी तुम्ही तुळशीचे पानं तोडू शकता. आता कधी तोडायचे नाही त्याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला अगोदर दिलेला आहे. दुसरी गोष्ट, जर स्त्री 4 दिवसाच्या नियमात असेल, म्हणजे मासिक पाळीच्या वेळी स्त्रीने तुळशीला स्पर्श करायचा नसतो, त्यावेळी फक्त पालन करणं आवश्यक आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त भगवंताच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा आपल्या भागवत मार्गानुसार म्हणजे इथे बंधन नाही आहे. पण आता तुम्ही कुठे काही ऐकणार, मग प्रत्येकजण आपापलं मनगडत गोष्टी सांगत बसेल, तर मग भगवंताची सेवा जर अडत असेल किंवा त्या ठिकाणी होत नसेल, तर मग यापेक्षा मोठी कोणतीच बाधा नाही. तर त्यापेक्षा सरळ सरळ तुळशीचे पत्र नियमानुसार तोडून ठेवा आणि त्याचा वापर करा. मग त्या ठिकाणी छोटी मुलगी, मोठा मुलगा, स्त्री पुरुष अशा प्रकारचे भेद पाळत बसू नका. भगवंताची सेवा करणं महत्त्वाचं आहे.